जीवनाच्या प्रत्येक क्षणात काही ना काही वेदना असतात. काही वेदना इतक्या खोलवर जातात की आपण स्वतःला हरवतो. भक्तांनो, अशीच एक स्त्री होती जिच्या जीवनात अचानक एक मोठं दुःख आलं. तिचे मिस्टर गेले. एकटेपणा, दुःख, भय सर्व काही तिच्यावर ओघावलं. पण भक्तांनो, जिथे मानव शक्ती संपते ना, तिथे सुरू होते माझ्या स्वामी समर्थांची लीला. आणि तेथूनच आपल्याला फक्त शांती नाही, तर पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आजचा अनुभव हा अतिशय भावपूर्ण आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे. खरंच आयुष्यामध्ये जेव्हा आपण हरतो ना, तेव्हा पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्याला खूप ताकद लागते. तेवढीच आपल्याला श्रद्धा देखील असावी लागते. तर कधी श्रद्धा हरवली आणि आयुष्य अंधारात गेलं, पण स्वामी समर्थ आले आणि पुन्हा प्रकाश पसरला. चला तर मग ताईंच्या ह्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ह्या ताई सांगतात की माझं नाव कमल आहे. मी पुण्याजवळच एका छोट्याशा गावात राहते. भक्तांनो, माझी घरची परिस्थिती फार काही चांगली नाही. मला पहिल्यापासूनच साधं राहायला आवडायचं. मात्र माझी देवावर अपार श्रद्धा होती. घरात सर्व काही साधंच होतं, पण माझ्या मनात जी देवावरची श्रद्धा होती ना, ती खूपच अमर होती. मी दररोज स्वामींची सेवा करत असे, त्यांचा जप करत असे आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही श्री स्वामी समर्थ याच नामाने होत होती. मात्र एक दिवस असा आला की सगळं काही अचानक बदलूनच गेलं. माझे मिस्टर फारच आजारी पडले. आता घरामध्ये पैसे नव्हते आणि त्यांची जी काही ट्रीटमेंट होती ती फारच महाग होती आणि माझा मुलगा शिकत होता. मी देवाला दररोज विनवणी करत होती, स्वामींसमोर रडायची. दिवसेंदिवस मात्र पतीची प्रकृती माझ्या ढासळतच चालली होती. आणि एक दिवस, तो काळा दिवस उगवला जेव्हा माझे पती गेले. त्या क्षणी माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. घरात अंधारच अंधार दाटला. आई म्हणून जबाबदारी होती. मी मनाने पूर्णपणे तुटलेली होती आणि आता माझं स्वामींसोबतचं जे नातं होतं ते सुद्धा तुटलं होतं. मी देवाकडे बघतसुद्धा नव्हती. असाच काळ पुढे सरकत होता. मात्र स्वामींविषयीचा जो मनात तिरस्कार होता तो तसाच होता. माझ्या मनातला जे काही अंधार होता, जे काही टेन्शन होतं, ते दिवसेंदिवस मला वाढतच जात होतं. गावात स्वामींचं एक मंदिर होतं. मी त्या मंदिरात दररोज जायची. आत्ता मी त्या मंदिरासमोरून जरी गेले ना, तरी मी डोळे उघडून त्या मंदिराकडे सुद्धा बघत नव्हते. इतका माझ्या मनात स्वामींविषयी तिरस्कार दाटून आला होता. आणि अशीच मी एक दिवस बाहेर जात होते, तेव्हा मला एका वृद्ध महिलेनं थांबवलं आणि म्हणाली की कमल, अगं, श्रद्धा कधीच सोडायची नसते. देव परीक्षा घेतो, मात्र आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. मी फक्त हसले आणि माझ्या डोळ्यात टचकन अश्रू आले आणि मी त्यांना म्हणाले की माई, देवाला माझं काहीच घेणं देणं नाही. आणि मी तशीच घरी आले. घरी आल्यावरती मात्र मी खूप रडले, कारण माझ्या मनात स्वामींविषयी तिरस्कार होता. मात्र त्यांच्याबद्दलचा एक कोपरा अजूनही हळवा होता. मला सगळं काही निरर्थक वाटत होतं आणि त्या अश्रूतच मी पुन्हा एकदा स्वामींना शरण गेले आणि म्हणाले की स्वामी, जर तुम्ही खरंच असाल ना, तर आता मला दाखवाच की तुम्ही माझ्यासोबत आहात. आणि त्या रात्री मी तशीच जागे होते. माझं मन फक्त मात्र फार जळत होतं आणि तशीच रडत रडत मी पुन्हा झोपी गेले. आणि अचानक मला एक स्वप्न पडलं. मी एका गर्दीत उभा आहे आणि गर्दीत सर्व काही माणसं खूपच गोंधळ करत आहेत. त्या गोंधळात देखील मला ऐकू येत आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सर्व काही अगदी वेगळंच ते वातावरण होतं. मला काय करावं काही समजलं नाही आणि तेवढ्यात मला घाबरूनच मी जागी झाले. आता माझं मन मात्र अगदी शांत झालं होतं. आता फक्त स्वप्नातच मला स्वामींनी सांगितलं होतं, मात्र ते माझ्यासाठी पुरेसं नव्हतं. अशीच मग दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडली. मी मंदिरासमोरूनच निघाली होती
मला आज मात्र मी स्वामी समर्थांच्या त्या मंदिराकडे पाहिले आणि नमस्कार केला आणि देवाला म्हणलं की देवा, आता माझी तुझ्यावरती श्रद्धा राहिलेली नाही, मात्र तू असा काहीतरी चमत्कार कर की माझी ती श्रद्धा मला परत मिळेल आणि ती श्रद्धा तू मला परत दे. तो दिवस माझा अगदी शांतपणे गेला. माझा मुलगा जॉबसाठी फारच प्रयत्न करत होता. शिकलेला होता तरीही त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे घरामध्ये फारच अगदी तंटा चालू होता. खूपच अगदी आर्थिक परिस्थिती आमची खालावलेली होती आणि त्या दिवशी संध्याकाळी मला माझ्या मुलाचा फोन आला की आई, माझं इंटरव्ह्यू झालं होतं, आठवतं आहे का? त्यांनी आजच नोकरीसाठी कॉल केला. मी अचानक आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की त्यांनी तर तुला नाही म्हणून सांगितलं होतं ना? तर त्याने सांगितलं की अगं, तीच कंपनी आहे जिथे माझा मी अर्ज विसरून आलो होतो. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले, पण हे वेगळे अश्रू होते. हे अश्रू होते कृतज्ञतेचे. ती म्हणाली की स्वामी समर्थ, तुम्ही खरंच आहात. हे सर्व काही चमत्कार स्वामी समर्थांनीच केला होता. आता हळूहळू माझं आयुष्य बदलू लागलं होतं. मुलाला चांगली नोकरी लागली होती. त्याला पेमेंट देखील भरपूर होतं. आता घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती. घरात पुन्हा एकदा हसू आलं होतं आणि मी स्वतः स्वामी समर्थांना पूर्णपणे शरण गेले होते आणि स्वामी समर्थांच्या त्या मंदिरात आता मी दररोज जाऊ लागले होते. रोज भक्तिभावाने मी स्वामींच्या तिथे दिवा लावून स्वामींचा जप करू लागले होते. एक दिवस मंदिरात बसून मी मनाशीच बोलत होते की देवा, मी तुझ्यावर शंका घेतली, पण तू मला कधीच सोडलं नाहीस. आणि माझ्या शेजारीच ते पुजारी बसले होते. त्यांनी ते ऐकलं आणि ते हसून म्हणाले की अगं, स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. ते फक्त त्याची श्रद्धा परत जागवतात. त्या दिवसानंतर मी प्रत्येक गरजू व्यक्तीला सांगतच होते की जेव्हा तुम्हाला वाटेल की देव नाही, स्वामी नाही, तेव्हा समजून घ्या की देव तुमच्या अगदीच जवळ आहे. आता मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देवाचा संकेत शोधायला लागले आहे. रस्त्यावर चालताना दिसलेला दिवा, मंदिरात ऐकलेलं नामस्मरण किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेला आधार, हे सगळं मला स्वामींनी माझ्यासाठीच केलेलं वाटतं. भक्तांनो, खरंच स्वामी हे कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत. कधीकधी वेळ अशी असते की त्या क्षणी स्वामीसुद्धा काही करू शकत नाहीत, मात्र त्यातूनही आपलं चांगलं कसं घडेल हे स्वामी मात्र नक्कीच पाहतात. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, देवावरचा विश्वास हरवला तरी देव आपल्याला सोडत नाही. आपण फक्त थोड्या वेळासाठी त्याच्यापासून दूर जातो, पण तो नेहमीच आपल्या जवळ असतो. श्रद्धा परत आली की आयुष्य पुन्हा उजळतो. भक्तांनो, हा अनुभव म्हणजे फक्त एक अनुभव नाही, तर तो प्रत्येक भक्ताचा आरसा आहे. कारण स्वामी समर्थ जेव्हा आपल्याला पावत नाहीत तेव्हा आपण असंच स्वामींचा तिरस्कार करतो. ते आहेत की नाहीत ह्या गोष्टीवर आपण शंका घेतो. पण स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा नेहमीच श्रद्धेच्या मार्गावर चालणाऱ्यांच्या सोबत असतो. म्हणून मित्रांनो, श्रद्धा कधीही सोडू नका. कारण देव शांत असतो पण तो दूर नसतो. अंधार कितीही गडद असो, स्वामी समर्थांचा प्रकाश नेहमी आपल्यासोबत असतो. जेव्हा मन तुटतं तेव्हा ते हात धरतात आणि म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी हरवले होते पण स्वामींनी मला शोधलं, माझं आयुष्य नव्याने लिहिलं आणि आज प्रत्येक श्वासात, प्रत्येक हसण्यात त्यांचा नावाचा प्रकाश आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर हा अनुभव तुमच्या मनाला भिडला असेल तर या भक्तीचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. कारण देवाचं नाव शेअर केलं की आपल्यावरची कृपा नक्कीच वाढते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कमलताईंचा अनुभव हा खरंच मनाला भिडणारा होता. त्यांच्या ह्या अनुभवाला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.